नमस्कार मंडळी, मी संगीताच रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण एकदम छान अशी टेस्टी भरलेली कारल्याची भाजी बनवणार आहोत आणि खूपच ही खमंग लागते आणि तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता, वरण भात सोबत खाऊ शकता, चपातीसोबत तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही खाऊ शकता। मुलांनी एकदा खाल्ली तर नेहमीच तुम्हाला बनवायला सांगतील, एवढी छान ही भाजी होते आणि खूपच छान होते। चला तर मग आपण सुरुवात करूया कशी बनवायची ते। हे पहा मंडळी, मी कारल्याचे तुकडे करून हे असे आतमधले बिया काढून घेतलेले आहेत आणि हे जरासं थोड्याशा मिठाच्या पाण्यामध्ये 10 मिनिट ठेवले होते। आपण याच्यामध्ये आता मसाला भरून आपण याला फ्राय करून घेऊया। खूपच छान लागतात आणि याचा कडवटपणाही कमी लागतो, तर तुम्ही नक्कीच करून बघा। तर मंडळी, हे साहित्य पहा, एक मोठा कांदा मी चिरून घेतला आहे, टोमॅटो मोठा चिरून घेतला आहे, हे आलं लसूण पेस्ट केलेली आहे, कोथिंबीर जराशी घातलेली, शेंगदाण्याचं कूट आहे आणि कोथिंबीर आहे। आता हे आपण आणि हे घाटी मसाला आहे, हळद आणि चवीपुरतं मीठ। आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत सगळं आणि नंतर आपण ते कारल्यामध्ये भरणार आहोत। हे पहा, हे असं सगळं एकत्र करून तुम्ही हवे तर कांदा आणि टोमॅटोची पेस्ट पण करू शकता, मी असंच चिरून घालते। आता याच्यामध्ये आपण घाटी मसाला घालणार आहोत। हे पहा, हे 2 चमचे घालणार आहे मी। हळद घालणार आहे छोटा 1 चमचा आणि हे चवीपुरतं मीठ, तुम्हाला जसं मीठ हवं असेल तसं तुम्ही यूज करा। इथे मी 1 चमचा मीठ घातलं आहे छोटा। आता हे आपण चांगलं असं ह्याला मिक्स करून घेऊया। जरासं थोडंसं हलकं पाणी घालून याला आपण जरासं मिक्स करूया। हे पहा मंडळी, हे अशा प्रकारे आपल्याला हे दाबून भरून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला याच्यामध्ये जास्त बसेल। हे पहा, असे आपण सगळेच भरून घेणार आहोत। असं दाबून व्यवस्थित भरायचे। हे पहा असे। आता हे आपण सगळे भरून घेतलेले आहेत। आता आपण तेल गरम करायला ठेवूया आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित हे सोडूया। हे पहा, आपण इथे 5-6 चमचे तेल घेतलेलं आहे। आता तेल गरम झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कारले व्यवस्थित एक एक सोडूया। हे पहा, असे ठेवायचे, जे म्हणजे भरलेला भाग, कापलेला भाग वरती ठेवायचा, म्हणजे तेलामध्ये आपला मसाला सांडणार नाही। आणि जरासे खालून जरासे ब्राऊन झाले की आपण नंतर याला स्लो करूया गॅसला आणि झाकून करूया। 5 मिनिट झालेले। हे पहा, खालून जरासा ब्राऊन कलर झालेला आहे। असेच आपण सगळे, आता गॅस स्लो करूया आपण आणि सगळे कारले पलटी करून घेऊया। सगळे कारले आपण पलटी केलेले आहेत। आता मंद आचेवर आपण याला झाकून ठेवूया। 10 मिनिटांमध्ये हे तयार होतील, पण मध्ये मध्ये आपण चेक करत राहू, कारण घालून करपू नये म्हणून। हे पहा, छान शिजले व्यवस्थित आणि जरासा बाजूला हा मसाला आला आहे तरी काय फरक नाही, आपण ह्या पिसांसोबत तो थोडासा वाढू शकतो। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।